मुंबई पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ काल सायंकाळी प्रोपलीन गॅसचा टँकर पलटी झाला आणि यानंतर मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी अद्यापही सुटलेली नाहीये। 20 ते 22 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। 18 तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे तरी सुद्धा अद्याप वाहतूक कोंडी सुटलेली नाहीये। अनेक प्रवाशांचे हाल या महामार्गावरती होताना पाहायला मिळतात। या संदर्भात महामार्गाच्या लगत असलेल्या रोडवरून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। मुंबई पुणे महामार्गावरती आडोशी बोगद्याजवळ प्रोपलीन गॅसची वाहतूक करणारा एक टँकर पलटी झालाय। त्यानंतर हा मुंबई पुणे महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। दोन्ही बाजूची वाहतूक ही पूर्णपणे बंद झाल्यानंतर आज तब्बल 17 ते 18 तास उलटून गेले, मात्र अद्याप देखील या महामार्गावरची वाहतूक कोंडी काही सुटली नाहीत। अनेक प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत। तब्बल 20 ते 22 किलोमीटर या महामार्गावरती जी वाहने त्या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं। मी सध्या उर्से टोलनाका या परिसरामध्ये आहे ना, आपण पाहू शकतो की हा जो नवीन मुंबई पुणे महामार्ग आहे, या महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती जी वाहतूक आहे ती वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळतं। 20 ते 22 किलोमीटर या परिसरामध्ये वाहनांच्या रांगा लागल्यात। अनेक जे लांबच्या पल्ल्याच्या ज्या अवजड वाहने ते वाहनं सुद्धा याच मार्गावरती खोळंबून राहिल्याचं पाहायला मिळतं। महामार्ग पोलीस असतील, MSRDC आणि संबंधित यंत्रणा हा जो गॅस टँकर आहे तो पलटी झाला आहे तो सुरळीत करण्याचं काम करतात। महामार्ग पोलिसांनी काही पर्यायी मार्ग सुद्धा या वाहन चालकांना दिले, त्याच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं सुद्धा आवाहन करण्यात येते। आपण पाहिलं तर या रस्त्यावरून जे कोणी प्रवासी येणार आहेत त्यांच्यासाठी काही सूचना सुद्धा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात येतात। आपण पाहिलं तर जो ओडशी बोगदा आहे तो ओडशी बोगद्याकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे बंद सुद्धा करण्यात आली। तर प्रशासनाच्या वतीने काही पर्यायी मार्ग दिले, त्यानुसार ताम्हिणी घाट हा जो मार्ग आहे त्यावरून पुणे, पौड, ताम्हिणी घाट, माणगाव आणि नंतर मुंबई असा प्रवास करता येणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर माळशेज घाट मार्ग जो आहे त्यावरून ठाणे, कल्याण, उपनगरी जी आहेत पुणे, चाकण, नारायणगाव, माळशेज घाट, मुरबाड, कल्याण, मुंबई असा प्रवास करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहिले तर भीमाशंकर वरून मंचर, उत्तर मुंबई, पालघर, पुणे, मंचर प्रवास असं सुद्धा प्रवास आपल्याला करता येणार आहे। त्यामुळे जे पर्यायी मार्ग वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी नेमून दिले त्याच मार्गावरून प्रवास करण्याचं आव्हान आता प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। ही वाहतूक कोंडी कधीपर्यंत सोडवण्यात येईल अद्याप देखील याची कुठलीही माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली नाही। अनेक प्रवासी या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतं। अनेक कंपन्यांना जाणारा जो कच्चा माल आहे तो सुद्धा या वाहतूक कोंडीमुळे अडकून राहिले, त्यामुळे मोठा फटका औद्योगिक कारखान्यांना सुद्धा बसतो, त्याचबरोबर प्रवाशांना बसतो। एकूणच काय लवकरात लवकर हे जी वाहतूक कोंडी ते सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येतोय। महामार्ग पोलीस ठिकठिकाणी ब्लॉक घेतात आणि त्या ब्लॉकनुसारच जी वाहतूक कोंडी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात। काही ठिकाणी संत गतीने वाहतूक कोंडी सोडवली जाते, तर काही ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती वाहनांच्या रांगा या महामार्गावरती उभा असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच काही कधीपर्यंत ही वाहतूक कोंडी सुरळीत होणार आणि जे कोणी प्रवासी या महामार्गावरून प्रवास करत आहेत त्यांना आव्हान आहे की कुणीही या मार्गाचा वापर करू नये आणि जे कुठली वाहने या मार्गावरून प्रवास करू इच्छितात त्यांना जे पर्यायी मार्ग दिलेत त्याच मार्गावरून प्रवास करावा अशीच विनंती महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात येते। सूरज कसबे, NDTV मराठी, एक्सप्रेस वे।